नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, हा आपला 86-032चा प्लॉट आहे. आपण सुरूमध्ये लागवड केलेली आहे. सुरू म्हणजे थोडं आपलं म्हणजे जानेवारी म्हणजे बघा की फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत सुरूचा कालावधी असतो. म्हणजे थोडक्यात जरा उन्हाळ्याच्या नॉर्मल अगोदर. तर सध्या आपल्या ऊसाला जवळजवळ 3 महिन्याच्या आसपास झालेलं आहे. तर सध्या याची ग्रोथ अशी झालेली आहे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ करायचा विषय म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याला भरणी कधी करायची आहे. बाळ भरणी वगैरे आपण नाही केलेली आहे, पण आमच्या इकडं त्याला सरी म्हणतात. म्हणजे ऊसाला ज्या वेळेस आपण माती लावतो, ती माती कधी लावायची, किती उंची द्यायचं, त्याचं म्हणजे गणित काय असतं थोडक्यात. तर त्याच्यामध्ये मित्रांनो विषय असा आहे की उंचीचा तर विषय आला, ऊस जो आहे तो कमरला किंवा कमरच्या वर आल्याच्यानंतर सहसा सगळेजण म्हणजे 90 दिवस ते 120 दिवसामध्ये ह्याची भरणी करतात. पण शक्यतो याच्यामध्ये विषय अजून एक काय असतो माहिती आहे का, आपल्याला फुटव्याची संख्या किती पाहिजे. जर आपल्या ऊसाचा जर फुटवा जास्ती नाही झालेला तर थोडा थांबायचं. म्हणजे फुटवे जर जे लहान खालून निघालेले असतात, हे आता बघा, तर हे फुटवे जे असतात ना, हे लहान निघालेले, हे आपण माती लावली की हे पूर्ण बुजून जातात. आणि माती लावणे म्हणजे विषय काय, त्याच्यानंतर तुमच्या ऊसाला फुटवे निघणार नाहीत. नंतर वॉटरशूट निघतात, म्हणजे त्याला आपण बांडी वगैरे म्हणतो बघा, ते निघतात, पण तेवढे नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे की ज्यावेळी आपण माती लावतो त्यावेळेस आपण फुटवे म्हणजे ऊसाची संख्या आपल्याला बस झाली म्हणजे एवढीच पाहिजे, त्या हिशोबाने आपण लावतो. त्याच्यानंतर म्हणजे फुटवे तर येणार नाहीत त्याच्यामध्ये. आता आपल्या ऊसाला आहे ना, आम्ही अजून 15 दिवस थांबणार आहे. म्हणजे कसं, हे छोटे पण आहेत ना, हे थोडे अजून वर आले ना, मातीच्या वर जर आलं ऊसाचं धाट, तर त्याच्यानंतर त्याला काहीच होत नाही. म्हणजे त्यानं वर येते. आणि जे मातीत बुजून जातात ना, मग ते वर येऊ शकत नाहीत. आणि विषय असं आहे की याच्यामध्ये संख्या नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. ऊसामध्ये तुम्हाला किती संख्या पाहिजे, अति दाट पण काही कामाची नाही आणि एकदम पातळसुद्धा काही कामाचं नाही. आणि मित्रांनो, ही आपली 5 फुटाची सरी आहे. आपण 2 डोळा पद्धतीने लावलं होतं. 2 डोळा म्हणजे 2 डोळ्याचे बेणे केले होते आणि त्याला आपण पाण्यासोबतच पुरलेलं होतं, कारण आपली जमीन काय एवढी भारी नाही त्याच्यामुळे. आणि आपले फुटव्याची संख्या नाही हो ही अशी झालेली आहे. एक 8 ते 10 म्हणजे सगळ्याला फुटवे आहेत बरं का. 8 ते 10 रोपं लावले तरी बी 13-14पर्यंत जातात. पण ऊस टिकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ऊसाचं आत्ता इथंपर्यंत आपल्याला भरपूर दाट दिसते ऊस. पण होते काय माहिती आहे का, जे मोठे ऊस आहेत ते छोट्या ऊसावरला नंतर येऊ देत नाहीत. आणि छोटे ऊस आहेत ना, आपलं खात म्हणजे जेवढं पण आपण मेहनत केलेली आहे तेवढं खाऊन त्यांनी मरतात. त्याच्यामुळे जास्त पण संख्या काही कामाची नाही. तर एका ठिकाणी एक 7-8 ऊस जरी असले, समजा आपण 1.5 फूट जर 2 रोपातलं अंतर असेल तर 7-7, 8-8 ऊस भरपूर झाले. त्याच्यापेक्षा जास्त तिथं ऊस पोसू पण शकत नाहीत. तर सरी सोडते वेळेस हा अंदाज बरोबर मांडायचा. आपल्याला ऊसाची हाईट आणि जे आपले फुटवे, जर फुटवे कमी असतील तर थोडं थांबायचं, कारण फुटवे खालून लहान लहान येतच राहतात. त्यानुसार आपल्याला नियोजन लावायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.